नमस्कार मित्रांनो, स्वागत करते तुमचं नव्या ब्लॉगमध्ये. काल आम्ही खूप दमलेलो होतो. रात्री पोहोचायला रूमवरती आम्हाला 12 वाजले दर्शन वगैरे घेऊन, कारण 14 किलोमीटरचा घाट होता जो उतरायचा होता. पूर्ण चालत उतरलो आम्ही, त्यामुळे खूप दमायला झालेलं होतं, म्हणून काही ब्लॉग काही एंड करता नाही आला काल. त्यासाठी सॉरी. आजच्या दिवसाची सुरुवात करत आहोत. आम्ही निघालो आहे आता श्रीनगरला जायला आणि थोडीफार जी काही खरेदी करायची होती ती खरेदी केली आणि आता निघालेलो आहोत आम्ही. एक मिनिट. नमस्कार मंडळी. आपण आतापर्यंतचे भाग पाहिलेत आणि जे प्रेम तुमच्याकडून मिळालं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभारही. आजपर्यंत आमची सोबत केलीत तशीच इथून पुढे कराल याची आशा करते. आपण इतके दिवस ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे. त्यामुळे मनात खूप विचार आहेत आणि शिवाय अंगावर शहारे देखील आहेत. याच विचारांनी की आज आपण काश्मीरमध्ये प्रवेश करणार आहोत, ते ठिकाण पाहणार आहोत जे आजवर फक्त चित्रपट, फोटोज आणि यूट्यूबवर पाहिलं होतं. जम्मूमध्ये काल वैष्णोदेवीचं आणि भैरव बाबांचं दर्शन घेऊन मन आधीच प्रसन्न झालेलं आहे आणि एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे. जम्मूमध्ये देवीचा प्रसाद घेऊन आणि काही वस्तू घेऊन जम्मूच्या रस्त्यांवरून जाताना एकच गोष्ट लक्षात आली की आपण इथे कधी येऊ असा फक्त विचार केला होता आणि आज आपण इथे आहोत. दुसरं म्हणजे याची खंतही होती की मम्मी पप्पांना दर्शन नाही करवता आलं. आम्ही आत्ता जस्ट डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी टनलमधून पास झालेलो आहोत आणि आता इथे बाहेर पडलेलो आहोत. वातावरण जसं आपण अटल टनलमधून बाहेर आल्यानंतर जे सुंदर दृश्य पाहायला मिळतं अशा प्रकारचं एकदम सेम तर नाही आहे, पण निश्चितच सुंदर आहे. एका बाजूला वरती डोंगर आहे, दुसरीकडे दरी आहे आणि दरीमध्ये देवदार आहेत. थंड हवा, उंच डोंगर, खोल दऱ्या आणि आम्ही सगळे. आज खरं तर आमच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. सर्वात पहिला बोगदा आम्हाला लागला तो म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी टनल. हा भारतातील महत्त्वाच्या रोड टनेल्सपैकी एक आहे. या टनेलमुळे जम्मू ते काश्मीरपर्यंतचा प्रवास जास्त सोयीचा आणि शिवाय वेळ वाचवणारा देखील आहे. टनेलमधून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा समोर उभे राहिले ते भव्य पर्वत, हिरवळ, उंच उंच डोंगर, असे एक एक दृश्य समोर येतंय की असं वाटतंय की हे सगळं खरंय का? पुढे आलो तेव्हा लक्षात आलं की ठिकठिकाणी आर्मीचे तळ आहेत आणि हेही लक्षात आलं की हा खूप सेन्सिटिव्ह आणि महत्त्वाचा भाग आहे भारतासाठी. रस्त्यात पुढे जाताना बऱ्यापैकी टनल्स तयार केलेले आहेत ज्यांच्यामुळे प्रवास बऱ्यापैकी सुखकर झाला आहे, कारण त्यामुळे रस्ता कमी चालून जावं लागतं. जम्मू ते श्रीनगर पर्यंत साधारण 250 ते 350 किलोमीटर प्रवास 8 ते 10 तासांमध्ये पूर्ण करण्यासाठी या टनल्समुळे खरंच खूप मदत होते. आणि हा NH-44 आहे. रस्त्यात जम्मू सोडले त्यावेळी तिथला प्रसिद्ध कल्हाडी कुलचा आणि चहा सुद्धा ट्राय केला आम्ही. कल्हाडी हा एक प्रकारचं चीज आहे. हिमालयात मिळणाऱ्या गोट्सच्या दुधापासून हे चीज बनवलं जातं. चहा आणि कुलचा खाऊन
पुढे सुद्धा 2-3 वेळा थांबून चहा कॉफी घेतली. बॅट्स बनवणाऱ्या फॅक्टरीज दिसल्या आणि आम्ही विचार केला की आलं काश्मीर. तर मित्रांनो, आम्ही आता काश्मीरमध्ये एंट्री केलेली आहे ऑलरेडी. बनिहालच्या पुढे एक कुठलं तरी गाव आहे. ॲक्च्युली त्या गावाचं नाव मला माहिती नाही. मी आता विचारते. इथे हॉटेलमध्ये एका चहा घेण्यासाठी बसलेलो आहोत आम्ही. तर चहा घेता घेता मी त्यांना एकदा विचारून गेले कोणतं गाव आहे ते. पण हॉटेल मात्र खूप सुंदर बनवलेलं आहे. ॲम्बियन्स खूप छान वाटतो, तुम्ही बघू शकता. वेदूचं खेळणं चालू आहे. सगळेजण थकलेले आहेत, चेहरे सगळ्यांचे पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. सगळे थकलेले तरी हार करताय. ॲम्बियन्स बघा. सांगू नको म्हणून तुला सांगते, तू जास्तच सांग. आणि मी बॅट अजून काय सांगायचं पुढे आहे घेऊन सांगा जाणार आहे. बरं. फक्त रूम सांगा, मध्ये त्याला सांगा. ठेवायची आहे तिला. अजून काही करायचं सुद्धा नाहीये. सकाळची संध्याकाळ झाली आम्हाला पोहोचायला. बनिहाल मागे सोडलं होतं आणि काझीकुंड क्रॉस केल्यानंतर तर निसर्ग सौंदर्य अजूनच वाढत चाललंय. संध्याकाळी 7 वाजता श्रीनगरमध्ये पोहोचलो. शहरात प्रवेश करताना एक वेगळंच समाधान होतं मनात, कारण इतक्या दिवसांचा हजारो किलोमीटर्सचा प्रवास, असंख्य आठवणी आणि अखेर आमचं स्वप्न पूर्ण झालं. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत घाट नंबर 19A वरती. तर मित्रांनो, आम्ही आता निघत आपण आहोत. पोहोचलेलो आहोत. आता खरी सुरुवात झाली आहे आमच्या काश्मीर प्रवासाची, कारण पुढच्या काही दिवसांत आम्ही पाहणार आहोत डल लेक, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि अशीच काही अविस्मरणीय ठिकाणं. म्हणून पुढचा भाग पाहायला विसरू नका. जर हा प्रवास तुम्हालाही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या अशा आप्तजनांमध्ये ज्यांना काश्मीरबाबत जाणून घेण्याची इच्छा आहे आणि तिकडे त्यांना त्यांच्या परिवारासोबत जाण्याची इच्छा आहे. तर मित्रांनो, आम्ही आमच्या हाऊसबोटमध्ये पोहोचलेलो आहोत आता फायनली. जसं काश्मीरच्या बाबतीमध्ये ऐकलेलं आहे की खूप सुंदर आहे काश्मीर. बघू आता, रात्र झालेली आहे, पण हाऊसबोट तर खूप सुंदर आहे. हाऊसबोटचं जे नक्षीकाम केलेलं आहे, हे जे पूर्ण काम लाकडामध्ये केलेलं आहे, लाकूड जे वापरलेलं आहे त्याच्यावरती पूर्णपणे नक्षीकाम केलेलं आहे. आम्ही 2 रूम्स घेतलेले आहेत. मम्मी पप्पा फ्लाईटने येणार होते, ते आलेले आहेत आता, आणि त्यांच्यासोबत आम्ही पोहोचलेलो आहोत हाऊसबोटवरती. तर रूम मी दाखवते, आमची रूम कशी आहे ती मी दाखवते तुम्हाला. थांब ना चिकू. हे
अशा पद्धतीचं खूप सुंदर असं नक्षीकाम दारावरती पण केलेलं आहे. ही आहे रोज 104. जा ना आतमध्ये जा. इकडे मी आहे की इथे. हा आहे सोफा कम बेड. वेदू जाऊ नको, थांब इथे. हा एक बेड दिलेला आहे त्यांनी. पलीकडे तिथे इलेक्ट्रिक केटल आहे. अशा पद्धतीने फॅनची सोय आहे. हा 2 वे AC आहे. हीटर कम AC पण. इथे एक सोफा दिलेला आहे. आमचं सामान थोडंसं अस्ताव्यस्त आहे. आत्ता आलेलो आहोत, एक 15 मिनटं झाले. सगळं चेकिंगच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट केल्या आम्ही आणि आलो आहोत आता रूममध्ये. तर थोडंसं इकडे ह्या बाजूला बाथरूम आहे. TV वगैरे आहे इथे. चेकिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आम्ही आता रूममध्ये बसलेलो आहोत. थोड्या वेळात आमचं जेवण पण येईल. जेवण करू तेव्हा. तर मित्रांनो, आम्ही आता थोडं फ्रेश होऊन जेवण आलेलं आहे आमचं. तर जेवण करण्यासाठी निघालेलो आहोत. पाहू शकतो तुम्ही, मी ही खूप अशी लांब सडक एक पॅसेज वे आहे. बराच लांब आहे हा. आणि आमचे कोपऱ्यातले 2 रूम्स आहेत. हा इथे आहे किचन एरिया. हा इथे आहे किचन एरिया आणि हा आहे डायनिंग एरिया. आता इथे आम्ही जेवायला बसतोय. आपण भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.